काय त्याने नाश्ता आणून दिलेला सकाळी, मग ती काही शूट नाही केलं. नंतर मग ते पिल्लांना बघायला गेले ना. हां, मग नंतर नाश्ता आता पिल्लाला बघायला गेले होतं. सॉरी, क्रिसमसचं पण थोडंसं खाल्लं दिलेलं ते. आणि आता हे करायचं आहे. आजचं मेन्यू काय आहे? आजचं मेन्यू पावभाजी. कारण फ्लावर एवढा मोठा आणलेला गट्टानं स्वतःच नाही खाणार फ्लावर, पण आणून ठेवलं आहे. कोबी, आधी कोबीची भाजी दिलेली, कोबीची भाजी खात नाही. कोबीची भाजी दिलेली, कोबीची भाजी पण खात नाही. म्हणजे काय गोड 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 काय केलं, गुपचूप घेऊन गेले. मग मी सांगितलं नाही आहे गुपचूप, मी सांगितलंच नाही आहे. चण्याची डाळ घालून केलेली गोड भाजी. तर आता जरा चमचमीत काहीतरी द्यायला पाहिजे ना, त्यामुळे आता पावभाजी करणार. एवढं मोठं फ्लावर घेऊन आली आहे. दादर म्हणून ते गट्टा गट्टाच मिळतो ना, अर्धा पाव मिळत नाही. तर ते तर फ्लावर कोणी खात नाही, ते स्वतःच नाही खात. गोड असते ना, गोड लागते फ्लावर, मग नाही खात. बाई आमची नाही खात, फ्लावर नाही खाणार. पुलावमध्ये टाकलं ना तर फ्लावर काढून बाजूला ठेवेल, असं आहे. आणि मग पावभाजीमध्ये फ्लावर चालतो, मग असं फ्लावरची भाजी नाही खात. मग हे मी पावभाजी करून टाकते, एकदम स्मॅश करून टाकते भाजीमध्ये, तर मग काही कळत नाही भाजी कुठली आणि पाव कुठला, काही कळत नाही. मग ते करायचं आहे. कुकरला लावलं आहे तर आवडते. एक मिनिट असतंय का? हां, टमाटा, कांदा, लसूण आतमध्ये मिरच्या दोन टाकल्यात, लवंगी आहे, आला त्याचा पेस्ट करणार, तर मसाला करायचा आहे. आणि कुकरमध्ये हे आहे, वाटाणे, फ्लावर, बटाटा आणि थोडंसं भात लावलं आहे. भातांना पाहिजे असेल, पावभाजी असेल ना तरी भात पाहिजेच असणार. हे बीट एक उकळतोय, त्याला परत कुकरमध्ये टाकणार, थोडंसं उकळू दे म्हटलं. बीट काही लवकर होत नाही, म्हणून त्याला तो थोडं तर उकळू दे. नंतर कुकरमध्ये रात्रीचं भात आहे ना, त्याला लावलं की परत ते लावेल. आणि सॅलड, हे बीट, हे कोकंबर आणि गाजर, सॅलड पाहिजे असतो ना बाईंना. आणि हे वाटाणे असे थोडेसे ठेवले मी. त्या दिवशी आणलं होतं ना हे फ्लावर, कोबी आणि वाटाणे, ते मागच्या वाटाण्याचं तर मी केलेलं गट्टीची भाजी. आणि हे आता थोडंसं आता वरून टाकणार हे वाटाणे. ते असं चावायला होतं ना, तर दाताखाली येतं, तर चांगलं वाटतं. अख्खी वरून टाकायचे, नाही टाकणार. कॅप्सिकम नाही आहे, कॅप्सिकम नाही आणलं, कॅप्सिकम विसरले आणायला. पावभाजीचं बेत असं नव्हतं ना, असं फ्लावर आहे म्हणून मला करायचं नव्हतं. मी सकाळी जाऊन मी फ्लावर आणले होते, काय ते पाव आणले आणि कॅप्सिकम विसरले. ह्याला नाश्ता पाहिजे असतो ना. एक तर तिथे एवढी लाईन होती की बापरे. एक तर आज क्रिसमस, त्यात सगळे ते मद्रासी ख्रिश्चन असतात ना, तर बंद, 2-3 ठिकाण बंद होतं. आणि इतकी लाईन. मग मसाला डोसा संपला, त्याची लाल चटणी असते ती संपली, आणि एवढी लाईन. सगळे ते शाळेची मुलं, सगळ्यांना माणसं सगळी, बापरे एवढी गर्दी होती. ते म्हटलं मुझे दे दो पहिला, मुझे जाने दो. नाही तर संपलेलं, सगळं संपलं. ते कोण येत होतं, नाही खलास. अरे बापरे, काय आहे ते ख्रिश्चन लोक, मद्रासी ख्रिश्चन असतात, ते बंद केलेलं, बंद ठेवलं होतं. मी कसं तरी आणलं त्याचं मुझे दे दो चल्ली. आता मी हे सगळं फोडणीला टाकते, मग तुम्हाला टाकतो पावभाजी. पावभाजी रेडी. पाव गरम करून देणार ना चिकन वगैरे. सॅलड बाईंचं. वेट काय शिजत नाही आहे, तरी आता कच्च्या आहे मला खासच. तिला क्रंचीच पाहिजे असतं ना, शिजतच नाही तर काय करू. ते उकळत पण ठेवलं होतं आणि 4-5 शिट्या पण काढल्या. काकडी आणि गाजर आहे, चावायची बसणं, क्रंची पाहिजे ना, मग खावा. आजचं झालं. आता आवरायचं आहे, माझं पण आवरायचं आहे. माझे कर्ली केस आहेत ना, मग बार ते असं उठतात. मी करून पण आता आले ना तरी ते असंच होणार. तुम्ही काही तुमची नाही, असं वाटतं की झोपून उठतो. पण मी लहान बोललं ना, तर कोण बोलेल, अरे तुम्ही आता झोपून उठलं. दुपारची झोपत नाही तरी मला विचारणं, झोपून उठलं. अरे पावभाजीची प्लेट तयार आहे. 4 पाव, भाजी आणि लिंबू. त्याला सॅलड नको आहे, म्हणून मी नाही देते.
मुलाला देते आहे. त्याला आता जायचं आहे डॉक्टरकडे. ते ड्रेसिंग करायचे ना, उद्या पेपर आहे 26ला, तिकडे जायचं आहे. तर मला लवकर दे, मला मी जाऊन येतो. तर ड्रेसिंग वगैरे, जखम सुकली आहे, टाके पण काढले, जखम सुकली आहे, पण ते आता बँडेज वगैरे लावून ठेवतात. आंघोळी केली नाही आहे. 3 तारीखला केलेली, आज झाली 25, 22 दिवस आंघोळीच नाही केली आहे. तो करतो बोललं, पण मी म्हटलं कशाला ना, पाणी जाईल उगाचच, हे नको. मग ते काढल्यावर डॉक्टर काय बोलेल तेव्हाच काय ते कर. मग आता त्याला देते. पावभाजी इज रेडी. ढंटण. हे आमचं बाईंचं सलाड, बीट, लिंबू कुठे गेला, लिंबू 3 पाव दिले तर 2च खाईल, 3 दिले तरी.